सायबर इंद्रायणनगर भोसरी पुणे इथून आहे आणि जवळजवळ 2.5 वर्ष होतील या कॉलला जॉईन आहे. तर खूप सुंदर असा रिझल्ट आणि हेल्थ खूप छान की म्हणजे डॉक्टरकडे जायची वेळच येत नाहीये आता. नाही तर 2-3 महिन्यांनी एक चक्कर असायची, पण आता अजिबात वेळ येत नाहीये डॉक्टरकडे जायची. तर खूप अमेझिंग वाटतंय, आता फ्रेश वाटतंय. आणि थँक्यू म्हणेन ज्योती मॅम, लतीश सरांना की त्यांनी या ट्रॅकवर आज कितीतरी लोकांचं आरोग्याचे छान झालेलं आहे आणि जे काही डिसऑर्डर होते त्या गेलेल्या आहेत. तर थँक्यू सो मच सर. काय डिसऑर्डर होते मॅम? डिसऑर्डर मला सर पित्ताचा त्रास होता, पीसीओडी, थायरॉइड होतं. थायरॉइडचा खूप जबरदस्त त्रास होता. पण ह्या फॅमिलीत आल्यानंतर मॅमने जे सांगितलं ते केलं आणि 4 महिन्यातच 10 वर्षापासूनचा थायरॉइडचा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालाय. आणि कुठलीही टॅबलेट वगैरे या 2 वर्षामध्ये मी थायरॉइडची घेतलेली नाही. वाव. थायरॉइड गेलेला आहे, पीसीओडी गेला मॅम. येस. पीसीओडीचा त्रास प्रत्येक लेडीजला आजकाल होतोय, तर त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं मॅम. म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकतो? बऱ्याचशा म्हणजे आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा त्रास असेल सर, पण खाण्यापिण्यातनं आता आजकाल बरेचशा म्हणजे मुलींचं पण मी पाहतीये की खाण्यापिण्यातनं थोडंसं म्हणतात की वेगळं आता औषधी हे चालू आहे. तर बऱ्याचशा मुलींना पण आता त्रास होतोय आणि माझा प्रॉब्लेम असा व्हायचा की माझं पोट खूप दुखायचं. पण बाकी त्रास पण खूप होत होता आणि ह्या फॅमिलीत आल्यानंतर जे मॅडमनी सांगितलंय ना, तर ते केलं मी आणि माझा तो त्रास पूर्ण आता गेलेला आहे. आणि वाव. म्हणजे जे म्हणजे वेदना व्हायच्या त्या होत नाहीयेत सर. नक्कीच मॅम. सध्याची चुकीची जीवनशैली, जे आपण जेवण वगैरे करतोय त्याच्यामध्ये असणारे येस. पेस्टिसाइड, याचा मारा, ह्याच्यामुळे बहुतेक हे प्रॉब्लेम होत असावेत असं वाटतंय तुम्हाला? येस, येस सर. कारण बरेचसे लोक म्हणजे मी ऐकलेलं आहे की आता आपण दूध जे घेतो, विकत घेतो, तर त्याच्यात पण भरपूर काय काय मिक्सिंग आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा मुलींना म्हणजे खूप त्रास होतोय असं. येस. आणि विशेषतः तुमचा पित्ताचा जो त्रास होता, त्या येस. पित्ताच्या त्रासामुळे काय प्रॉब्लेम येत होते तुम्हाला? पित्ताचा त्रास असा व्हायचा सर, 2 महिने झाले, 2-2.5 महिने जास्तीत जास्त, की मला रात्रीचं खूप पोट दुखायचं आणि पोट एवढं दुखायचं की मला जुलाब उलटी चालू व्हायची. आणि ते 2-3 दिवस व्हायचं. म्हणजे अक्षरशः मला भीती वाटायची कधी कधी की पोट दुखायला लागलं की आता त्रास. कारण जुलाब आणि उलटी झाल्यावर शरीरातलं पाणी, एकदा तर मला सलाईन लावलं होतं आणि ते सलाईन लावल्याच्या नंतर परत मला जुलाब चालू झाले, म्हणजे ते सुटच नाही झालं मला. तर ओके. पण हे न्यूट्रिशन पोटात गेल्यानंतर जे काय होती ना घाण, सगळी बाहेर पडलेली आहे आणि खूप छान वाटतंय सर आता. येस, नक्कीच. हे न्यूट्रिशन तुम्हाला किती टक्के असरदार झालंय असं वाटतं? कारण तुम्ही 2-2.5 वर्षामध्ये एकही टॅबलेट घेतली नाही. मग हे न्यूट्रिशन महाग आहे की टॅबलेट महाग आहेत मॅम? टॅबलेट महाग आहे सर, न्यूट्रिशन अजिबात महाग नाहीये. कारण ज्या वेळेस आपण डॉक्टरकडे जातो ना, त्यावेळेस आपल्याला समजतं की किती पैसा, डॉक्टर म्हणतील तेवढा आपण पैसा, लाखांनी पैसा. एक उदाहरण सांगेल सर, माझी काकी आहे, छोटी काकी, आणि आता इथे साईनाथ हॉस्पिटलला ऍडमिट आहे. तर म्हणजे तिला कमरेचे, मणक्याचे, आता शेतात कामं केलेली आहेत पूर्वीपासून, पण एवढा त्रास झालाय ना, तर तिचे दोन्हीही बॉल चं ऑपरेशन केलंय. आणि आता 2-3 दिवसात तिला डिस्चार्ज होता. पण आता काल परत डॉक्टरांनी सांगितलं की ते दोन्ही बॉल पण सटकले, त्याचे स्क्रू पण सटकले आणि आता अक्षरशः बेडवर पडून आहे. आणि एवढं काम केलं, एवढं काम केलं की पहाटे 4ला उठून ती 7 वाजता शेतात असायची काकी आमची. पण आज अशी कंडिशन आहे की तिला उठताच येत नाही. आणि मला परवा दिवशी सांगितलंय, मी भेटायला गेले, तर तुझं जे काय, तुझं पित्त, ज्याने, तिला माहिती होतं मला पित्ताचा त्रास आहे, तुला ज्याने पित्ताचा त्रास होता ना, तर ते जे काय तुझं औषध आहे ना, ते ते मला डिस्चार्ज भेटल्यावर दे, कारण मला खूप त्रास होतोय पित्ताचा. तर त्याच्यातच मी जिंकलंय सर, की तिने स्वतःहून मला विचारलंय आणि सांगितलंय डॉक्टरांच्या समोर. वाव. जबरदस्त, अमेझिंग असा रिझल्ट आहे मॅमचा. पित्त गेलेलं आहे, थायरॉइड गेलेला आहे, 10 वर्षाचा पीसीओडी गायब झालेला आहे. हे फक्त होऊ शकतं, हे म्हणजे शरीराला चांगलं मिळणारं न्यूट्रिशन, म्हणजे जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन. पण त्याला जोड पाहिजे आपल्या एक्सरसाइजची, आणि येस. जे आपल्या या सिस्टमनी दिलेले डाएट प्लॅन आहेत त्याच्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. बरोबर मॅम? येस, येस सर.
आणि फक्त नक्कीच न्यूट्रिशन घेऊन पण उपयोग नाहीये आणि फक्त वर्कआउट पण घेऊन उपयोग नाही. बरेचसे सदस्य म्हणतात आम्ही फक्त वर्कआउट करतो, तर तसा उपयोग नाही. तुमची वॉटर लेवल कमी होऊन जाते आणि वजन वगैरे तुमचं 2-3 किलो तेवढं कमी होईल, परत काय कमी होणार नाहीये. त्यामुळे एक्सरसाइज आणि तुम्हाला न्यूट्रिशनही तेवढंच गरजेचं आहे. येस, नक्कीच न्यूट्रिशन, डाएट आणि वर्कआउटची जबरदस्त अशी जोड असेल तर खतरनाक, जे तुमचा विश्वासही बसणार नाहीत असे रिझल्ट येतात. त्यातलाच हा रिझल्ट आहे विजया धायबर मॅम यांचा वयाच्या कितव्या वर्षी मॅम? 49. तुम्ही पाहून तर वाटणार नाही कुणाला त्यांचं वय एवढं आहे. समोर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रियालिटी आहे, हे होऊ शकतं. हा फरक पडलाय का मॅम? हे नाही सांगितलं तुम्ही की या वयामध्ये तुम्हाला काय जाणवतंय, हे नाही सांगितलं तुम्ही. या वयामध्ये म्हणजे वय वाढत चाललंय, पण शरीर तरुण होत चाललंय असं वाटायला लागले सर. वाव, नक्कीच मॅम, खूप सुंदर आणि अमेझिंग मॅमचा रिझल्ट आहे. आणि एवढं भारी झालंय शरीरामध्ये. मला सांगा, एवढ्या जर डिसऑर्डर गेल्या तर माणसाचं जीवन किती सुंदर होतं ते नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरून सांगून जातंय. एवढा अमेझिंग असा स्वतःमध्ये बदल केलेला आहे आणि नक्कीच इतर सदस्यांना सुद्धा देण्याचा ते प्रयत्न करतायत. तर थँक्यू सो मच विजया मॅम.